टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बलात्कारासारखा प्रकार घडलाय। पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह आलंय, कारण एवढ्या वर्गाच्या ठिकाणी पहाटे हा रेप घडला। स्वारगेट पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर एसटी स्टँडचे आहे आणि अशा वेळेला मध्यवर्ती ठिकाणी पुण्याच्या एवढी रहदारी वर्दळ असताना सुद्धा असे प्रकार हे काही सर्रास घडले जातात। म्हणजे काल आपल्या समोर आलं प्रकरण म्हणून आपल्या लक्षात आलं, पण असे प्रकार सर्रास त्या एसटी स्टँडच्या आवारामध्ये घडले जातात आणि हे पोलिसांना असे गुन्हेगार लोक वावरताना माहिती असतात। मग त्या ठिकाणी नुसतंच हे चालतं का, याच्यामध्ये दारूचे धंदे आहेत, मटक्याचे धंदे आहेत, अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्या आहेत आणि हे पोलीस त्याच्याकडे सर्रास दुर्लक्ष करताना आपण बघितलेलं आहे। ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करताना सुरक्षा तिथं वाढवली पाहिजे। त्या ठिकाणी चुकीची लोकांचा वावर हा थांबवला पाहिजे। एकटी दुकटी महिला बघून तिच्यावर अशा पद्धतीचे अन्याय होताना नवीन नाही, तर ह्याच्यामध्ये ही टोळी अशी काही लोक त्या ठिकाणी कुठली महिला अडचणीत आली, कुठली एस टीमधनं उतरली, तिला रस्ता माहीत नसतो, कधी घरातून चुकून एखादा भांडणं तांडणातून आलेली असते आणि ती रात्री तिथं वावर बघताना ती त्यांची गिऱ्हाईक होती, त्यांच्या ह्याला ती बळी पडती, त्यांना ती वासनेला ती बळी पडते यांच्या, आणि ही सगळी लोक त्या ठिकाणी पळवली पाहिजे, हलवली पाहिजे। हा गाडे नावाचा इसम हा गुन्हेगार आहे, ह्याच्यावर तडीपारच्या बी केसेस झालेल्या आहेत आणि हे जे मारामाऱ्या खुनाचेही प्रकार ह्या गाडीवर असतात अशी माझी माहिती आहे। पण पुढे गेल्या काही दिवसात ना असं बघितलं तर कोयता हल्ले, त्याच्यानंतर मर्डर, त्याच्यानंतर परवा जो प्रकरण गजा मारण्याचं सगळं झालं, पुणे पोलीस आयुक्त आणि पुणे पोलीस कमी पडतात असं वाटतंय। मोक्याचे आरोपी ज्या वेळेला प्रचारात उतरवले जातात हे भारतीय जनता पार्टीचे, तिथंच गुन्हेगारी फोपवली जाते, हे माझं कार्यकर्ता म्हणून मत आहे। आणि मग ज्या नेत्यांनी हे सगळे केले हे पाप त्यांचं आहे, पण हे पुणेकरांना हे पाप फेडावं लागतं। आपल्या थोड्याशा विजयासाठी, थोडं निवडणूक जिंकण्यासाठी जर ह्या लोकांचा वावर त्यांनी केला असेल तर पोलीस खात्याला बी प्रश्न पडतो की ह्यांच्यावर आम्ही हात टाकायचा का नाही, आणि हात टाकल्यानंतर आपली परिस्थिती राजकीय लोक काय करतील ही मनामध्ये भीती असताना मग पोलिसांनी कारवाई कशी करायची हा प्रश्नचिन्ह माझ्यासारख्या कार्यकर्त्याला। म्हणून जी लोक अशा नेते अशा मोका कारवाई करणार असणारे कैदी असतील, खून करणारे असतील आणि डिफॉल्टर जे गुन्हेगार असतील हे जर प्रचारात दिसतील, ज्याच्यावर दिसतात त्या नेत्यात पहिली कारवाई करावी अशी मी परवा विनंती केली, आजही केली। आणि हे जर थांबवायचं असेल तर गुन्हेगार लोक, चुकीच्या लोक ही जर नेत्यांबरोबर दिसली, प्रचारात दिसली तर यांचा बिमोड जर नेत्यांनीच नाही केला तर पोलीस खातं बी हातबल झाले आणि याची पूर्ण जबाबदारी ही सत्ताधारी लोकांची आणि हे पाप सत्ताधारी लोकांचं आहे। पुण्याचा बिहार होतोय, बिहार सुधारला आहे। बिहारला तुम्ही बोलू नका, बिहार चांगलं झालं आहे, पुणे बिघडत चाललंय। उलट पूर्वी लोक म्हणजे बिहार झालं का, बिहार एकदम सुधारला आहे, आता पुण्यात बिहार झालं। बिहारला तुम्ही बदनाम करू नका, बिहारला सुरक्षित आहे, पुण्यात त्याच्यापेक्षा खाली या यंत्रणेत गेले आता। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।